नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि अखेर त्यांनी ते मिळवून देखील दिलं. परंतु त्यानंतर आता जे आहे काही ठिकाणी वादाच्या ठिणग्या पेटताना आपल्याला दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची जीभ घसरलेली आहे. एका ठिकाणी जे एका नाविक समाजाच्या माणसाने जे आहे छगन भुजबळ यांच्या ज्या समर्थनात पोस्ट टाकली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात पोस्ट टाकल्यामुळे त्या ठिकाणी वातावरण तापलं होतं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मराठा बांधवांनी जे आहे या नाविकाच्या दुकानामध्ये कोणीच जायचं नाही असा ठराव मंजूर केला. आणि ही बातमी जी आहे छगन भुजबळ यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर कालच्या एका सभेमध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी जे आहे थेट संपूर्ण महाराष्ट्रातील नाविक समाजाला विनंती केली की तुम्ही कुठल्याही मराठा समाजाच्या व्यक्तीची हजामत करू नका, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. आणि त्यानंतर ज्या ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि त्यानंतर ज्या अनेक ठिकाणावरनं जे आहे छगन भुजबळ यांना विरोध केला जाऊ लागला. परंतु त्याच पार्श्वभूमीवरती ज्या आता वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आहे थेट समोर येत मराठा समाज आणि त्यासोबत मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असता त्या ठिकाणी जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आहे थेट सांगितलं की असल्या प्रकारचे वक्तव्य कुणीही करू नये. तुमच्यामध्ये जे आहेत मतभेद असू शकतात परंतु आपण एकमेकाचे दुश्मन नाहीये, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आणि त्यांनी छगन भुजबळ यांना सांगितलं की यापुढे असं वक्तव्य करू नका. आणि त्यांनी मराठा समाजाची बाजू घेत त्यांनी सांगितलं की हा मामला वेगळा आहे आणि यामध्ये जातींना किंवा संपूर्ण जो कोणाचा बिझनेस आहे, कोणाचा व्यवसाय त्याला धरून जे आहे कोणाला धाऱ्यावर धरणं ही खूप चुकीची बाब आहे, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे प्रकाश आंबेडकर यांनी केलं. तर चला पाहूया नेमके हे दोघं नेते मोठे काय म्हणालेत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.